नमो नमः. आपण जाणून घेतोय मकर राशीबाबत. मकर राशीचे वार्षिक राशीफल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या वर्षी शनी आपल्या स्वतःच्या राशीतून निघून कुंभ राशीमध्ये जात असल्याने मोठा बदल, स्थिरता, जबाबदाऱ्या, आर्थिक प्रगती, नवीन निर्णय तुमच्या वाटेला येणार आहेत. करिअर, आर्थिक परिस्थिती, नातेसंबंध, आरोग्य, व्यवसाय आणि प्रेमसंबंध सगळं काही आपण तपशीलवार या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपण जाणून घेऊया मकर राशीसाठी मुख्य ग्रह योग काय आहे. शनी कुंभ राशीत आर्थिक स्थिरता वाढवेल, परंतु जबाबदाऱ्या सुद्धा देणार आहे. गुरु द्वितीय भावात उत्पन्न, सेविंग, कुटुंब यांच्या बाबतीमध्ये शुभफळ देणार आहे. राहू तृतीय भावात धाडस वाढवेल, नवीन कामांची सुरुवात होईल. केतू 9व्या भावात आध्यात्मिकता वाढवेल, भटकंती म्हणजेच यात्रेचे योग जास्त देईल. मंगळ वेळोवेळी करिअरला गती देणार आहे. आता आपण जाणून घेऊया मकर राशीबाबत करिअर किंवा नोकरी कशा प्रकारे 2026 ला बघायला मिळेल. 2026 हे मकर राशीच्या कर्मभूमीसाठी खूप महत्वाचे आहे. शनीच्या बदलामुळे 2 ते 3 वर्षात आलेले अडथळे आता कमी थोडे होताना दिसणार आहे. नोकरीत काय घडेल, नवीन जबाबदाऱ्या मिळतील, पदोन्नतीची शक्यता आहे. जुन्या अडकलेले प्रोजेक्ट आता पूर्ण गतीने पुढे चालताना दिसणार आहे. IT, मॅनेजमेंट, अकाउंटंट, स्टॉक मार्केट, आर्किटेक्चर, सरकारी नोकरी यांच्यासाठी विशेष लाभकारक ठरेल. सिनियर कडून थोडा प्रेशर येऊ शकतो, पण तुमचे काम ओळखले जातील. वर्षाच्या दुसऱ्या 6 मासिक चांगल्या संधी तुमच्यासाठी मिळतील. आपल्याला जॉब जर बदल करायचा असेल तर जानेवारी ते एप्रिल, ऑक्टोबर ते डिसेंबर हे बदलासाठी उत्तम असे महिने असतील. आपण जर विद्यार्थी असाल तर आपल्यासाठी हे वर्ष कसं असेल. स्पर्धा परीक्षा, परदेशात शिक्षण, टेक्नॉलॉजिकल फील्ड यात हे वर्ष उत्तम फलदायी ठरणार आहे. आपण जर व्यवसाय किंवा बिझनेस करत असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल. 2026 मध्ये मकर राशीचा व्यवसाय वाढण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. नवीन शाखा सुरू होऊ शकतात, नवी पार्टनरशिप उत्पन्न होऊ शकते, मार्केटिंग, ऑनलाईन हे काम वाढू शकते. गुंतवणूकदार तुम्हाला मिळू शकतात, म्हणजे पार्टनरशिप साठी तुम्हाला एखादा गुंतवणूकदार सुद्धा मिळू शकतो. पैसे अडकले असतील तर मार्ग मिळताना या वर्षी दिसणार आहे. मार्च नंतर स्थिरतेचे पैसे परत येतील, म्हणजे आपले अडकलेले पैसे जे आहेत ते मार्च नंतर येताना आपल्याला दिसेल. पार्टनरशिप मध्ये भागीदारीत काम करणाऱ्यांना थोडे सावध राहायचं आहे. निर्णय भावनेमध्ये येऊन घेऊ नका, त्यावरती अगदीच व्यवस्थित विचार करून पुढचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी शुभ महिने फेब्रुवारी, मे, ऑगस्ट. आता आपण जाणून घेऊया आर्थिक स्थितीबाबत. या वर्षी गुरुचा प्रभाव आर्थिक स्थिरतेसाठी खूप चांगला आहे. यामुळे काय फायदे होऊ शकतात तर सेव्हिंग वाढू शकतात, इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला फायदा होऊ शकतो, घर, जमीन, प्रॉपर्टी घेण्यासाठी नवीन संधी उपलब्ध होऊ शकते, आपला पगार वाढ होऊ शकतो. कुठले खर्च या महिन्यामध्ये आर्थिक स्थितीमध्ये बघायला गेलं तर कुठले खर्च वाढू शकतात तर घरगुती जबाबदाऱ्या ज्या असतात त्यांच्यावरती खर्च वाढू शकतो, मुलांवरती खर्च होऊ शकतो, वाहन दुरुस्ती किंवा नवीन वाहन घेण्याचं ठरवलं असेल तर त्यासाठी सुद्धा खर्च होऊ शकतो. आर्थिक एखादा सल्ला द्यायचा झाला तर अति धाडसी इन्व्हेस्टमेंट करू नका, म्हणजे अतिच पैशांच्या हवेपोटी आपण जर पैसा गुंतवताय तर तो तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. आता आपण जाणून घेऊया तुमचे नातेसंबंध कसे असतील. यावर्षी कुटुंबाकडून साथ आणि पाठिंबा तुम्हाला जास्त मिळू शकतो. कुटुंबात नाती मजबूत होताना तुम्हाला यावर्षी दिसेल. जुने गैरसमज मिटताना सुद्धा यावर्षी दिसेल. घरात एखादा मोठा सोहळा होऊ शकतो, कार्यक्रम ठरण्याची शक्यता सुद्धा दिसते आहे. आता आपण जाणून घेऊया प्रेमसंबंध अथवा विवाहाबाबत. आपण अविवाहित असाल तर जोडीदार भेटण्याचे जोरदार योग विशेषतः मे, जुलै, नोव्हेंबर मध्ये दिसतात आहे. आपण रिलेशनशिप मध्ये असणार आहात तर आपल्याला स्थिरता गरजेची आहे. विश्वास वाढायला हवा, तरच तुमची मिसअंडरस्टँडिंग कमी होऊ शकते. एंगेजमेंट किंवा विवाहाचे संकेत सुद्धा इथे दिसतात आहेत. आपण विवाहित असाल तर पार्टनर सोबत नाते पूर्वीपेक्षा अधिक चांगले होताना दिसतात आहे आणि एकत्र प्रवासाचे योग सुद्धा यावर्षी दिसत आहेत. आता आपण जाणून घेऊया आरोग्याबाबत. सामान्यतः वर्ष चांगले आहे, परंतु गुडघे दुखणे, हाडं दुखणे, थायरॉइड सारखे त्रास किंवा लहान मोठे ताणतणाव, झोप कमी होणे हे त्रास आपल्याला दिसू शकतात. आता आपण जाणून घेऊया ग्रहानुसार काही उपाय. शनीला प्रसन्न करायचं असेल तर काळे तीळ दान नक्की करायला हवे. दर सोमवाराला पांढरी वस्तू दान करायला हवी, त्यामुळे कुटुंबात शांतता वाढेल. गुरुवारी हळदीचा तिलक म्हणजेच टीका आपल्याला कपाळावर लावायचा आहे, ज्याने गुरु बलवान होईल.
लहान पाखरांना म्हणजे जसे कबूतर असतात किंवा चिमणे असतात त्यांना तुम्हाला काही खायला टाकायचं आहे. त्याने ग्रह स्थिर होताना तुम्हाला नक्की दिसेल. ही संपूर्ण माहिती होती मकर राशीबाबत. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आपणास राशी माहिती नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव, डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ, जन्मवेळ, जन्मठिकाण, जन्मस्थळ टाकू शकता. आम्ही मोफत तुम्हाला तुमची राशी सांगू. म्हणून या चॅनलला नक्कीच लगेच सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ.